अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला मराठा क्रांती मोर्चानं आता विरोध केलेला आहे। या सिनेमाला छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे। राज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजे नाचताना दाखवले, त्यावर मराठा क्रांती मोर्चानं आक्षेप घेतलाय। हे सीन सिनेमातून काढून टाकण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाची आहे। परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी छावा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। मुस्लिम परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को मुस्लिम परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को मुस्लिम परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को मुस्लिम परिवार का हर पुरुष, तो जिसकी गति। की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे। की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा आहे। आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही। छोट्या गोष्टीवरून वाद नको असं खासदार कोल्हे म्हणतात, तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींनी मात्र छावा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असा इशारा दिलाय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आक्रमक भूमिका आहे। संभाजीराजेंचं जीवनचरित्र चुकीच्या पद्धतीने रेखाटलंय असं आमदार मिटकरींचं म्हणणं आहे। कमाईच्या नादात चुकीचा इतिहास दाखवला जातोय असा आरोप आमदार मिटकरींनी केलाय। परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं। आपण आता पाहणार आहोत भाडेवाढी संदर्भातल्या काही बातम्या टॉप 5। राज्यातील प्रवाशांसाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत, कारण एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीला काल मंजुरी मिळालेली आहे। यानुसार एसटीच्या तिकीट दरात 5% दरवाढ होणार आहे। मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होईल याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली। मुंबईकरांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे, कारण त्यांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागला आहे। परिवहन खात्याने 3 रुपये भाडेवाढ केली। भाडेवाढ झाल्यामुळे आता ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये होणार आहे, तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरून 31 रुपये होणार आहे। 1 फेब्रुवारीपासून ही नवीन दरवाढ लागू होईल। महामार्गावरील प्रवास देखील आता 1 एप्रिलपासून महागणार आहे, कारण 5 ते 10 रुपयांनी टोल वाढणार आहे। वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल दुरुस्तीवरील खर्च वाढला आहे, त्यामुळे टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला आहे। सामान्य नागरिकांच्या खिशाला आता फटका बसणार आहे। या भाडेवाढीला आता नागरिकांकडून देखील विरोध होतोय। भाडेवाढ करून सरकार सामान्यांच्या खिशाला ताण वाढवणार आहे, हे चुकीचं आहे। भाडेवाढ मागे घ्या अशी काही नागरिकांची मागणी। एसटीचा तोटा वाढत चालल्यामुळे आता भाडेवाढ करणं गरजेचे असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। एसटीला दर महिन्याला 90 कोटींचा तोटा असल्याचं त्यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात धरणं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीनं आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधून देखील आता शेतकऱ्यांचा विरोध होतोय। बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। शेतकऱ्यांवर महामार्ग का लादला जातोय असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला। या आंदोलनाला ठाकरे गट आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला। सुपीक जमीन भूसंपादन केली जाणार असल्यानं शेतकरी आक्रमक झाले।
शक्तीपीठ महामार्गाला लातूरमधून देखील विरोध होतोय. लातूर जिल्ह्यातील जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन आहेत. त्यावरून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्यामुळे विरोधी कृती समितीनं धरणं आंदोलन करत त्याला विरोध केला. सोलापूर जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात धरणग्रस्त बाधित लाभ क्षेत्र असल्यानं शक्तीपीठ महामार्गाला विरोध होते. सोलापूरतील शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन करत सरकार विरोधात घोषणा दिल्या. आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुंडे प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली. 15 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेची हत्या झाली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडनं पोलीस अधिकाऱ्याला 150 कॉल्स केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख परेड होणार आहे. बीड कारागृहात 4 आरोपींची ओळख परेड होणार आहे. सुदर्शन गुले, जयराम चाटे, प्रतीक गुले, महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. वाल्मिक कराडावर अद्याप खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलाय. तपास यंत्रणेला काय पुरावा आहे ते कळत नाही, पण खून कुणी केला हे लोकांना कळालंय असा टोला जरांगे पाटलांनी लगावला. ज्यांचं नाव आहे आका त्यावर प्रसंग आला आहे बाका असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी वाल्मिक कराडवर निशाणा साधलाय. दरम्यान सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील रामदास आठवलेंनी केली. बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या छातीचा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मिक कराडला बुधवारी रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता पाहूया मुंबईतील घडामोडी टॉप 5. मुंबईतील भांडूप परिसरात एका तरुणानं देशी बंदुकीनं स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. मानसिक तणावातून 23 वर्षीय तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललंय. शहजादची आज पोलीस कोठडी संपली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. सैफ अली खानवरील आरोपी शहजादला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली. शहजाद सैफच्या इमारतीत कसा घुसला याबाबत अधिक तपास होणार आहे. तो बांगलादेशी आहे हे देखील आता स्पष्ट झालंय. त्याच्या वडिलांनीच तो आपला मुलगा असल्याचं सांगत काही महिन्यांपूर्वी तो भारतात गेल्याचं देखील माहिती दिली आहे. उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत दिलेत. सगळ्यांशी बोलतोय. मुंबईचं नाशिक नगर सगळ्यांशी बोलून झालंय. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. ज्या दिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असं उद्धव ठाकरे म्हणालेत. चाकू हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवलाय. गुरुवारी संध्याकाळी सैफच्या राहत्या घरी पोलिसांनी जबाब नोंदवलाय. सैफच्या जबाबातून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आरोपी मोहम्मद शरीफुल विरोधात भक्कम केस उभी करण्यासाठी आता सैफचा जबाब महत्त्वपूर्ण मानला जातोय. मोबाईल फोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवरून भाड्याबाबत भेदभाव करणाऱ्या प्रमुख ओला आणि उबरला आता सरकारनं नोटीस बजावलेली आहे. एकच अंतर जाण्यासाठी ग्राहकाच्या अँड्रॉइड आणि ॲपल मोबाईलवरून वेगवेगळ्या भाडा आकारणीवरून ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं आता कॅब सेवा देणाऱ्या ओला आणि उबेरला नोटीस पाठवली. केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत ऊस या पिकाची निवड झाली. या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत 13,81,00,000 रुपये रकमेचं वैयक्तिक कर्ज प्रस्ताव मंजूर झाले. त्याद्वारे 189 लाभार्थ्यांनी उद्योग सुरू केले. तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं चांदी वितळवण्याचा परवानगी अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. मंदिर संस्थानं या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात जावं असं सुचवलंय. विधी आणि न्याय विभागानं सोनं चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र या विरोधात हिंदू जनजागरण समितीनं खंडपीठात याचिका दाखल केली होती.
शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळून आलेल्या आहेत. सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील हा धक्कादायक प्रकार आहे. ग्रामस्थांमुळे हा प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पोषण आहाराचं गोडाऊन सील केलं. धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच तुळजापूर तालुक्यातील किलजमधील गावकऱ्यांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला. हे चोरटे गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात चोरी करण्यासाठी दबा धरून बसले होते. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. प्रशासनातील वादविवादामुळे डॉक्टर भारती गवळी यांनी आपल्या अतिरिक्त पदाचा राजीनामा कुलसचिवांकडे सोपवलाय. लातूर झहिराबाद महामार्गाला भेगा पडल्यानं महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय. तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू देखील या मार्गावर झालाय. दरम्यान वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून कुठलीही दखल घेत नसल्यानं ग्रामस्थांनी महामार्गावर प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढत निषेध केला. आता उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 पाहूया. मालेगाव शहरातील जैन मंदिरात पहाटेच्या सुमारास मंदिराचं गेट तोडून पंचधातूच्या काही मूर्ती तसंच दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. सीसीटीव्हीचा तपास करून ही कारवाई करण्यात आली. या कामगिरीसाठी जैन बांधवांकडून पोलिसांचं अभिनंदन केलं जाते. खानदेशामध्ये आता दादर ज्वारीची पेरणी यंदा अपेक्षा एवढी झालेली नाही. अनेकांनी कोरडवाहू क्षेत्रामध्ये आता ज्वारीऐवजी हरभरा पेरणी केलेली आहे. ऑक्टोबरमध्ये पेरलेलं ज्वारी पीक नासू लागले. नाशिकच्या मालेगावमध्ये छगन भुजबळांनी जोरदार बॅटिंग केलेली आहे. बॅनरबाजी झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज मालेगाव दौरा होता आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये अमित शहा आणि छगन भुजबळ यांचे एकत्र बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ गायब झालेलं दिसलं. त्यामुळे चर्चेला उधाण आलंय. जळगाव शहरातील लांडोरखोरी उद्यानाजवळ एका कारनं पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालंय. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. टॉप 5 बातम्यानंतर आता पुढची एक अपघाताची बातमी आहे पुण्यातून. हिंजवडीमध्ये भीषण अपघात झालाय. रेडी मिक्स कॉन्क्रीट वाहून नेणाऱ्या डंपर खाली चिरडून 2 तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या या डंपर चालकानं वळण घेताना अचानक हा डंपर उलटला आणि बाईकवरून जात असलेल्या 2 तरुणी या डंपर खाली चिरडल्या गेल्या. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणींची अद्याप ओळख पटली नाही. मात्र हिंजवडी पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेऊन त्याला बेड्या ठोकल्यात. अपघाताची दृश्य आता समोर आली. पुण्यातील हिंजवडी भागातील हा भीषण अपघात आहे. दुर्घटनेनंतर मात्र या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आता या डंपर चालकाला अटक केली. डंपरखाली चिरडून 2 तरुणींचा मृत्यू झालेला आहे. मात्र या तरुणींची अद्याप ओळख पटलेली नाही. डंपर अचानक वळण घेत असताना पलटी झाला आणि त्याखाली येऊन या तरुणींचा मृत्यू झाला. पुण्यातल्या अपघाताच्या बातमीनंतर आता पुन्हा एकदा आपण टॉप 5 कडे वळूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्र्यंबकेश्वरमधून पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते. अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ आणि अमित शहा एकाच मंचावर पाहायला मिळालं. यामुळे राजकारणात चर्चेला आता उधाण आलेलं आहे. मालेगावमधील एका कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आले. तर विदर्भातील काही टॉप 5 पाहूया. नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचे देखील स्थलांतर करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील विविध विकास योजनांवर बावनकुळे यांनी प्रकाश टाकला.
अमरावती जवळच्या रेवसा गावात श्री संत ब्रह्मचारी महाराजांचा 156वा पुण्यतिथी महोत्सव आहे. या निमित्तानं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नागपूरमध्ये माटे चौक पेट्रोल पंपावर लुटीचा प्रयत्न झालेला आहे. दारूच्या नशेत गावगुंडाने पेट्रोल भरणाऱ्या इतर वाहन चालकांना धडक दिली. चाकूच्या धाकावर पंप कर्मचाऱ्यांच्या जवळील पैसे लुटण्याचा देखील प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपला पाठिंबा देणार या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार बच्चू कडू ठाम आहेत. पूर्ण पिक्चर बाकी आहे, हळूहळू न दिसणारं चित्र तुम्हाला दिसेल असं सूचक विधान त्यांनी केले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर MIDC क्षेत्र असलेल्या व्यापाऱ्यांचं MIDC परिसरातून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. वर्ध्यात भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोटरसायकलच्या वारातून पती पत्नीकडून तरुणीला मारहाण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता दाम्पत्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. और प्लीज़ आप आज पुण्यात वर्षभरात गंभीर गुन्ह्यात घट झाली आहे. मात्र महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. पोलीस आयुक्तांनी 2024 या वर्षातील जो लेखाजोखा आहे तो मांडलेला आहे. त्यातून ही सगळी माहिती समोर आली आहे. चाकण औद्योगिक परिसरामध्ये विद्युत रोहित्र आणि पंप चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीला अटक झालेली आहे. या टोळीच्या 5 जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आणि 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोनसाखळी चोरांच्या लवकर बुसक्या आवळाचे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले. 2 दिवसांपूर्वी कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याची चैन हिसकावून नेण्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कामकाजाचा आढावा घेतला आणि पोलिसांना सूचना केली. राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोबाईल बॉटलिंगचा प्रकार उघडकीस आणलाय. महागड्या 4 चाकी वाहनात ब्रँडेड विदेशी दारूच्या बाटल्यात बनावट विदेशी दारू भरून विक्री होत होती. या गुन्ह्यात 2 दिवसात 2 महागड्या 4 चाकी वाहनांचा एकूण 19,37,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जळगावच्या लांडरखोरी उद्यानाजवळ कारनं पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची घटना समोर आली. मात्र यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीवर स्फोट झालाय. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला. इमारतीखाली दबलेल्या 9 कामगारांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यापैकी 3 खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माथेरानच्या घाटमार्गावर कारनं अचानक पेट घेतला. यामध्ये कार जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपूरच्या जामठा स्टेडियम जवळ LPG गॅस टँकरचा अपघात झाला. LPG टँकर ट्रकच्या खाली पडला. क्रेनच्या सहाय्यानं खाली पडलेल्या टँकरला सरळ करण्यात आलं. या अपघातात सुदैवानं कोणी जखमी झाले नाही. पुणे जिल्ह्यातील तांदुळवाडी बारामती रोडवर एका डंपरनं एका विद्यार्थ्याला चिरडलं. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झालाय. जुने झारी असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो बारामतीच्या TC कॉलेजमध्ये 12वीच्या वर्गात शिकत होता. वैभववाडी गगनबावडा रस्त्यावरील जुने पूल पाडत असताना पुलावरून JCB थेट नदीपात्रात कोसळलाय. ही घटना एडगाव येथे घडलेली आहे. यात चालक सुदैवानं बचावलाय. सुदैवानं या अपघातातून JCB चालक बचावलाय. त्याला आता किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील लाडवली येथे बोरिंगला रसायनयुक्त भेसाळ पाणी लागलेलं आहे.
औद्योगिक क्षेत्रापासून दूर असलेल्या या गावात घडलेल्या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होतोय. 100 फूट खालून पाण्याला रासायनिक दुर्गंधी आणि फेस कसा येतोय याचा शोध आता यंत्रणांनी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा लोककला या प्रकारात समावेश करण्यात आलाय. नमन महोत्सवाला शासनाकडून 35,47,000 अनुदान जाहीर करण्यात आलं. येत्या आर्थिक वर्षात 10 नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. त्यामुळे आता कोकणातील नमन मंडळांना हा मोठा दिलासा आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना खडेबोल सुनावले. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत बेईमान बादशाह म्हणून उल्लेख केलाय. यावर आता तटकरे काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. टॉप 5 नंतर आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. कुंभमेळ्यात आलेल्या IITian बाबा हा ISIचा हेर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. खरंच हा बाबा कुंभमेळ्यात हेरगिरी करतोय का याची आम्ही पडताळणी केली. त्यामुळे काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. IITian बाबा